हे पहा इकडे बघा, हे बटाटे उकडून घेतले तर 4-5. इकडं बेसन आहे आणि इकडे ही सामान आहे बघा. थोडी हळद घालायली, इकडे बी घातले मी. मोहरी घालायली. टाकतो घातलेला आपल्याला ती थोडं बघा थोडा ह्याचा असा भाजलाय. तर ही घालायली, हळद घालायली. भाजलं आता ही जरा चांगलं भाजलं. याचा कच्चा पाणी गेला बघा. हिरवी आहे हो का. तसा हे थोडं घालते. घ्यायचं हे लागेल आणि काही परतायचं आहे ती परतायचं. शेअर करायचं सगळी असं सगळी गॅस करायचं. रेडी आहे. ह्याच्यात थोडी आणखीन कोथिंबीर घालायली. काही बेटर केकूट असं मिक्स करायचं. खायचा सोडा घालायचा बघा. खायचा सोडा झाला घालायला बघा. असते जरा कुरकुरीत व्हावं म्हणून पाणी घालून गेले बघा. थोडं बेटर पातळच करायचं असते, लई पातळ नाही करायचं. आता तेल घालायले. असं सगळीकडे असं पीठ टाकायचं. ही चुरा तळलेला आहे. ही चुरा घातलाय थोडासा. खोबरं घालायचं थोडंसं खोबरं, लसूण थोडी घालायची आहे. अशी चटणी पावासोबत खायला. असं ताट झालेलं आहे वडापावचं बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब.